बर, बिफोर प्रोसिडिंग फर्दर बॉईज, तुमच्या नोटबुक्स मी चेक केल्या, बऱ्या चेक केल्या, त्या काही मार्किंग मी आता केलेलं नाही, नुसत्या चेक केल्या. माझ्या एक असं लक्षात आलं की बरेच जण लिहिताना, सी यू हॅव टू राईट प्रॉपरली. एका खाली एक स्टेप सुरू, काही जणांनी इतकी गिचमिड केली आहे की काय कोणी लिहिलंय ना, काही कुठे लिहिलंय काही कळतच नाहीये. मला तरी कळलं नाही, तुम्हाला कळावं अशी अपेक्षा. दुसरा पॉइंट असा की मित्रांनो, तुम्ही लिहिताना तुम्हीच एक्सप्लेनेशन कुठे लिहित नाही आहात. मला सगळ्या गोष्टींचं, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पाहिजे नोटबुकमध्ये. जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त लिहित नाही ना, तोपर्यंत सक्सेस तुम्हाला मिळणार नाही. अदरवाईज मी प्रिंटेड नोट्स देतोच आहे, देईनच, ते देणार आहे. पण तुम्ही जितकं लिहाल, स्वतःच्या हाताने तुम्ही जितकं लिहाल, डेफिनेटली इट मॅटर्स. ओके, त्यामुळे काळजी घ्या, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन लिहायला विसरू नका. यू आर नॉट रायटिंग एक्सप्लेनेशन. Okay, so let's start with in our previous session we discussed the vectors law in vector form. Is it right? बरोबर आहे. Next point which we are going to discuss, that is superposition principle of forces. So what is the superposition principle? Suppose there is a charge at this point. Over here there is a charge. Okay, this charge, let's call it as Q naught. आपण याला काय म्हणूयात? Q naught असं याला नाव देऊया. This Q naught is surrounded by 3 more charges. One, this is Q2 and this is Q3. So this is Q1, this is Q2, this is Q3. The distances are from the respective charges. This let's call it as R10, the distance, R20, R30. So suppose all charges are of same signs, means all charges are positive. So what will happen then? This Q1 will repel this Q naught in this direction. Is it right? That is F01. This Q2 will repel it in this direction. Let's call it as F02. F02. And this Q3 will repel it in this direction. It is F03. So, how much the total force acting on this charge? Total force kiti? This is nothing but the vector sum of individual forces. So, this is the vector sum. So, F0. The resultant force acting on a given charge, it is Q0, is given by, Q0 resultant force kiti? It is a vector sum of individual forces exerted on the given charge by all charges. त्या गिवन चार्ज वरती सगळ्यांनी इंट्रोड्यूस केलेला जो फोर्स आहे, प्रत्येकाने इंट्रोड्यूस केलेला फोर्स आहे, त्याची काय करायची? वेक्टर सम करायची. क्लियर?
So mathematically, vector f naught is equal to vector f01 plus f02 plus f03. So let's discuss it. Now, मी ही डायग्राम अजून चांगली ड्रॉ करतो. दिस इज आवर चार्ज Q naught. अरे हा अनलाईक चार्जेस अट्रॅक्शन असेल. इट डिपेंड्स. ओके, ऑब्वियस आहे ना, बट ऑब्वियस आहे. जर का लाईक, आता मी काय म्हटलं, ऑल चार्जेस, लेट अज्युम दॅट ऑल चार्जेस आर लाईक चार्ज असं म्हटलं ना मी, हो की नाही? मग ऑल चार्जेस जर का लाईक चार्जेस असतील तर ऑब्वियसली ते रिपेल करणार एकमेकांना. So this is Q naught going to repel it. Q2 also going to repel it. Q3 is also going to repel it. Okay. So I will write like this. This is Q naught. आता याचं डिस्क्रिप्शन मी मगाशी मुलांना म्हटलं ना, तुम्ही नोटबुक मध्ये ना याचं डिस्क्रिप्शनच लिहिलेलं नाहीये त्या डायग्रामचं. Okay, so how you are going to write the description of all these? Let's consider a charge Q naught surrounded by 3 like charges Q1, Q2, Q3. Like charges म्हणजे value may differ but signs are same, means positive, positive, positive. Let Q1 is situated at distance R10. Q2 is situated at R20. Q3 is situated at distance R30. The Q1, Q2 and Q3 are going to repel Q naught with forces F01, F02, F03. Okay. So let's substitute the values. F01. What is the formula for F01? Vector 1 upon 4 pi epsilon naught Q naught Q1 upon R10 cube R10. काय गंमत झाली हो की सर क्यूब कसा झाला, कोणी सांगेल मला क्यूब कसा झाला? हा, इथे का तुम्ही युनिट वेक्टर न घेता कंप्लीट वेक्टर घेतला तर तो क्यूब होईल, हो की नाही? का तुम्ही युनिट वेक्टर घेतला, तुम्ही युनिट वेक्टर धरला तर हा स्क्वेअरच घ्या. मग आपल्या टेक्स्टबुक मध्ये जो नवीन टेक्स्टबुक आहे त्यांनी आय थिंक सो स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर आहे? ओके, त्यामुळे हा युनिट वेक्टर आहे. मग युनिट वेक्टर म्हणजे कॅप आली, मग कॅप आल्यानंतर इथे काय येईल, इथे मग मात्र स्क्वेअरच तुमचा येईल. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही कुठेही. सायन्स खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्ही लॉजिक वापरलं ना तर सोपं आहे. इफ यू आर नॉट गोइंग टू यूज लॉजिक, म्हणजे मी जे नेहमी म्हणतो कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन कॉमन पीपल. कॉमन सेन्स यूज केला पाहिजे. कॉमन सेन्स यूज केला तर फिजिक्स सारखा सोपा विषय नाही, पण आपण तो यूज करत नाही आणि मग आपल्याला अवघड वाटायला लागतं ना. ओव्हर हिअर देयर इज वेक्टर ऍडिशन. कोणता पॉइंट नाही कळला? क्यूबचा सिंपल आहे. तू कशाने मल्टिप्लाय करतोस? युनिट वेक्टरनी. मी समजा युनिट वेक्टरने नाही मल्टिप्लाय केलं, R10 मल्टिप्लाय केलं तर R10 मल्टिप्लाय आणि R10 डिवाइड क्यूब होईल की नाही आदित्य? हा, पण हे आता ओल्ड टेक्स्टबुक प्रमाणे होतं, त्याचा स्क्वेअरच तुम्ही घ्या. सो आता क्यू नॉटला आपण कॉमन काढला, 4 पाय एप्सिलॉन नॉटही बाहेर आले, म्हणजे आतमध्ये काय राहिलं? Q1 अपॉन R10 स्क्वेअर R10
Q2 upon R20 R20 and Q3 upon R30 square R30. Clear? So this is the superposition principle. Clear? Getting it to everybody? सगळ्या superposition principle कळलं का? Yes. If yes, then copy it. Sorry. Copy the superposition principle.
correct. N times, this is only for 3. For n number of charges, it will continue like this way. डन झालं का? युनिट वेक्टर घेऊन आर स्क्वेअर करा तुम्ही करताना. डन झालं का? डन सगळ्यांचं आलं. पुढच्या पार्टकडे जायचं. येस, आदित्य काय ते बरंच टाईप करते म्हणून मी थांबलोय. आपण क्यू नॉट वरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते याचा विचार करतोय आदित्य इथे. तू म्हणतोस बरोबर आहे, पण आपण इथे विचार कसा करतोय? ओनली क्यू नॉट. मग तसाच तू असाही विचार करू शकतोस. आता काय मग क्यू आणि ते कॅन्सल होतील की नाही हा विचार करावा लागेल आपल्याला. इफ दे आर एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट देन दे विल गेट कॅन्सल. जर काही इथे आहेत का रे कोणते इक्वल अँड अपोजिट? आता तू म्हटलं असं आपण उलटा विचार करून बघू. हे बघ, हा क्यू नॉट आता Q1 वरती ऍक्ट होणार चार्जेस इकडे ढकलेल. हा Q2 याला इकडे ढकलेल. हा Q3 याला कुठेतरी इकडे ढकलेल. हो की नाही? स्ट्रेट लाईन. येस, Q2 चा विचार करूयात. चला, जसा Q0 वरती फोर्स ऍक्ट होतील तसे Q1 वरती होतील. तर Q2 वरती काय होईल? हा Q1 Q2 ला इकडे ढकलेल. हा Q3 Q2 ला इकडे ढकलेल आणि हा Q0 एक्सक्यूज मी Q2 ला इकडे ढकलेल आणि मग या तिघांचं परत वेक्टर सम होईल. थोडक्यात काय, मला कोणावरचाही जर का कुठल्याही चार्जचा वरचा फोर्स काढायचा असेल तर मला उरलेल्या फोर्सेसमुळे येणारी वेक्टर सम घ्यावी लागेल. Q3 जर का आपण विचार केला
तर Q2 will repel Q3 in this direction, Q1 will repel Q3 in this direction, Q0 will repel Q3. आणि याच्यात आपण फक्त रिपल्शनचा विचार करतोय, बरोबर आहे. याच्यात एखादा निगेटिव्ह चार्ज असेल तर तो अट्रॅक्ट सुद्धा करेल ना. हे समजा Q0 जर काय निगेटिव्ह असेल तर तो अट्रॅक्ट करेल याला इन्स्टेड ऑफ रिपल्शन. या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागेल. फक्त एक लक्षात घ्यायचं, वेक्टर सम त्याची करायची. इथे वेक्टर साईन द्यायला विसरला असा सगळीकडे, तर इथे सगळीकडे वेक्टर साईन द्यायला विसरू नका. ओके, येस. So let's proceed towards next concept, and that is the concept of electric field. What is the electric field? Electric field means area around a charge in which another charge will experience force. Area around a charge in which another charge will experience force is known as electric field. म्हणजे काय बघा, आता हा एक चार्ज आहे. ओके, हा जो चार्ज आहे, the area around a charge in which another charge will experience force. Now suppose the another charge, this charge is somewhere over here. Is it going to experience force? हा जो दुसरा चार्ज आहे तो इथे कुठे लांब आहे, तो फोर्स एक्सपिरियन्स करेल का आता? Almost at infinite distance. No, it will not experience force. Now then also it is not going to experience force. Now is it going to experience force? आता हा चार्ज इथे आला, is it going to experience force? Yes. So the area around a charge in which another charge will experience force, त्या एरिया मध्ये जो दुसरा चार्ज येतो त्याला तो फोर्स एक्सपिरियन्स करतो, तोपर्यंत फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. It is known as electric field. So electric field means what? Electric field means area in which another charge will experience force. बरोबर आहे? Is it right? प्रत्येकाचा एरिया असतो आपल्या बाबतीत सुद्धा. आपल्या एरियाच्या बाहेर आपल्याला कोणी काळा कुत्र ओळखत नाही, बरोबर ना? So area around a charge in which another charge will experience force. अजून एका वेगळ्या भाषेत बोलायचं तर हर कुत्ता अपनी गली में शेर होता है. हो की नाही? हर कुत्ता अपनी गली में शेर होता है. त्या कुत्र्याची ती गल्ली म्हणजे त्या कुत्र्याचं फील्ड. त्या कुत्र्याची ती गल्ली म्हणजे त्या कुत्र्याचं ते काय झालं, फील्ड झालं, बरोबर आहे. तसंच या चार्जचा एरिया त्याच्यात दुसरा चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. ओके, नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. Now how much, just we discuss, suppose there is a charge, this is the charge, and there is one another charge. This charge is not going to experience force, but as soon as we are going to place this charge over here, it will start experiencing the force. But is the force experienced by this charge over here, over here, over here is same or different? प्रश्न परत विचारतो कळला नसेल तर. हे बघा, चार्ज इथे तो कोणताही फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. मी आता या चार्जला जवळ न्यायला सुरुवात केली, नेतोय. आता हा चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतोय. सो दिस चार्ज इज एक्सपिरियन्सिंग फोर्स. But is the force experienced by this charge is same at every point or different? इथे या तिन्ही पॉइंटला हा चार्ज सेम फोर्स एक्सपिरियन्स करेल का वेगवेगळा फोर्स एक्सपिरियन्स करेल? डिफरंट ऑब्वियसली, हो की नाही? समजा हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे, तर त्या इथलं आणि इथलं रिपल्शन, इथलं आणि या पॉइंटचं रिपल्शन, इथलं आणि या पॉइंटचं रिपल्शन. बघा, रिपल्शन सगळ्यात जास्त कुठे असेल? हो, इथे सगळ्यात जास्त असेल ना. आणि हेच निगेटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्शन. इज इट राईट? सो फोर्स ॲट एव्हरी पॉइंट इज डिफरंट. Force at every point is different. So
force experienced by unit charge is known as, at that point is known as electric field intensity of that point. परत एकदा सांगतो मी रफ सांगतोय डेफिनेशन नंतर बघूया काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मीन्स फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट चार्ज युनिट म्हणजे याची व्हॅल्यू 1 आहे 1 कूलम force experienced by unit positive charge placed at that point inside the electric field. Force experienced by unit positive charge when placed at that point inside the electric field. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे कळली का की प्रत्येक पॉइंटचा ला युनिट पॉझिटिव्ह चार्जनी युनिट पॉझिटिव्ह चार्ज 1 कुलम चार्जनी एक्सपिरियन्स केलेला फोर्स किती दॅट इज नोन एज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. The force experienced by unit positive charge at every point inside the electric field is known as electric field intensity. So strength of electric field is expressed in terms of quantity is called electric intensity. This is the definition. He definition hai. The electric intensity at any point in an electric field is defined as the force acting on unit positive charge placed at that point. So E is equal to this is the definition. What is the mathematics? So E is equal to obviously vector E is equal to vector F upon Q naught. Q naught is a unit positive charge or Q you can write. Okay. Clear ही concept कळली का सगळ्यांना इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी गेटिंग द कन्सेप्ट इज एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट का असं कोणी आहे की सर मला ही कन्सेप्ट काहीच कळली नाही समजली नाही कारण की अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे ही इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही कन्सेप्ट कळली तर खूप गोष्टी पुढच्या कळणार आहेत आणि ही कन्सेप्ट कळली नाही तर सॉरी बॉस मग रडायची पाळी आहे. मग म्हटलं आत्ताच सांगा काही कळलं नाही का यातलं असं काही आहे सगळ्यांना कळलं आय थिंक सो. सो राईट डाऊन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय पहिल्यांदा लिहा इलेक्ट्रिक फील्ड area around the charge area करतो पहले इलेक्ट्रिक फील्ड ची डेफिनेशन लिहा एरिया अराउंड चार्ज in which another charge will experience force. Area around a charge in which another charge area around a charge in which another charge will experience force is known as electric field. The next is electric field intensity. काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्जनी एक्सपिरियन्स केलेला फोर्स. हे बघा मी हा इथे एक चार्ज आहे याला आपण म्हणूयात क्यू. ओके हा चार्ज किती आहे क्यू. युनिट पॉझिटिव्ह इफ देयर इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज क्यू नॉट त्याला आपण टेस्ट चार्ज म्हणतो. ओके हा क्यू नॉट आहे. द फोर्स एक्सपिरियन्स बाय दिस युनिट पॉझिटिव्ह चार्ज युनिट म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे 1 कूलम ह्यानी ह्या पॉइंटला एक्सपिरियन्स केलेला फोर्स. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे फोर्सच आहे बाळांनो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट अ फोर्स ओनली बट फोर्स एक्सपिरियन्स बाय हुम कोणी एक्सपिरियन्स केलेला फोर्स युनिट पॉझिटिव्ह चार्जनी. कुठे त्या पॉइंटला. त्या पॉइंटला असं का म्हटलं प्रत्येक पॉइंटला आता आपण बघितलं ना ऍट एव्हरी पॉइंट फोर्स इज सेम ऑर डिफरंट. ऍट एव्हरी पॉइंट फोर्स इज डिफरंट. इज इट राईट. So electric field intensity at any point inside the electric field is defined as the force. Electric field intensity म्हणजे काय फोर्स कोणावरती ऍक्ट होणारा फोर्स ऍक्टिंग ऑन द युनिट पॉझिटिव्ह चार्ज कुठे ऍक्ट होणारा placed at that point inside the electric field.
त्या पॉइंटला ऍक्ट होणारा. So obviously this is Q and this is Q naught and both are positive, then this Q will repel this Q naught in this direction. So this is the direction of electric field intensity. Okay. So vector E is equal to vector F upon Q. ओके, कळलं का? आम्ही नॉट ओनली आम्ही ज्यांना कळलं होतं सगळ्यांना आपण कळला असेल तर कॉपी करा, कॉपी दिस पॉइंट. आणि समजा अजूनही कोणी असेल कळला नाही तर तसंही सांगा. Yes, is everybody done with it? So just we discuss E is equal to vector F upon vector Q naught. So what is the formula for electric field intensity then? Let's consider a charge having value, wait, let's consider a charge having value Q1. Okay, the another charge, that is unit body charge Q naught, is present at distance R. As both charges are positive, Q1 will repel Q naught with force F. Okay, so therefore F is equal to 1 upon 4 pi. Screen is not visible to everybody? Is screen is visible? No, स्क्रीन दिसत नाहीये. अरे बापरे, थांबा. ही स्क्रीन दिसते का सगळ्यांना? नाव इज इट विजिबल? थांबा, सगळ्यांनी लिहू नका. ज्यांनी विजिबल नाही असं म्हटलं दोघ जण, ओजस आणि कोण होतं स्क्रीन दिसत नव्हते ते, त्यांनी फक्त आता लिहा. Yet screen is not visible. साक्षी. बर, एकच सेकंद ना.
पुन्हा ओपन करतो मी सगळंच. Path are you speaking? Now is it visible? ज्यांना ज्यांना दिसत नव्हतं मग त्यांनीच आन्सर द्या. ओके ओके yes. So pay attention over here. Consider a charge q1 which is situated at distance, sorry, another charge q0 which is a test charge q0 which is situated at distance r. So this q1 will repel this q0 in this direction with force F. So force experienced by q0 is 1 upon 4 pi epsilon naught q1 q0 upon r square. But now we want to find out electric field intensity. So but E is equal to F upon q0. So substitute the value of F. So E is equal to F ची value substitute करिए 1 upon 4 pi epsilon naught q1 q0 upon r square. q0 will get cancelled. So E is equal to 1 upon 4 pi epsilon naught q1 by r square. This is the formula for electric field intensity. In vector form, it becomes vector E is equal to 1 upon 4 pi epsilon naught q by r square into unit vector r. So what is the unit of electric field intensity? What is the unit of the basic formula of F upon Q? No. What is the unit of force? Force we are going to express in Newton and charge we are going to express in Coulomb. So Newton per Coulomb, or the second one is volt per meter. हे volt per meter कुठनं आलं हे आपण मे बी नेक्स्ट एक कुठल्या तरी लेक्चर मध्ये बघूया. बट आर यू गेटिंग अप टू दिस पॉइंट? सगळ्यांना एवढा पाठ कळतोय का? गेटिंग दिस प्रूफ? आता डायग्राम आहे, या डायग्रामचं डिस्क्रिप्शन मी जे म्हटलं तुम्ही डिस्क्रिप्शनच लिहित नाही रे मुलांनो. आणि काही जणांनी तर कुठल्याही कसंही लिहिलेलं आहे बरं का. म्हणजे जे आधी यायला पाहिजे ते नंतर यायला पाहिजे ते आधी, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रूफ आधी आणि डेफिनेशन नंतर, असे काही उद्योग केले तुम्ही नोटबुक मध्ये बऱ्याच जणांनी. कन्सिडर अ चार्ज, आता याचं डिस्क्रिप्शन काय लिहिणार तुम्ही? कन्सिडर अ चार्ज q1 and another charge q0. The q0 is situated at distance r from q1. Both charges are placed in vacuum कारण की epsilon naught घेतलाय म्हणून. The q0 will experience the force F due to charge q1. Then the force experienced by q0 is 1 upon 4 by epsilon naught q1 q0 upon r square. But E is equal to F by q0. Therefore E is equal to, मतलब q0 cancel. This is the formula for electric field intensity. The unit of electric field intensity is Newton per Coulomb or volt per meter. Okay, clear to all? Is anybody having any doubt in this proof? If no doubt, then please copy it.
सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत बरं का, चुकूनही हे विसरू नका. या डेफिनेशन आज 10 वेळा गोकुनी डेफिनेशन पाठ करा अशीच्या अशी. ओके, आणि हे प्रूफ्स. सो टुडे वी विल स्टॉप ॲट दिस मोमेंट. आजचा हाच होमवर्क हे सगळं पक्क करा. मंडेला आपल्याला जेई सीटी नीटचं सेशन घ्यायचं आहे. त्या जेई सीटी नीटच्या सेशन मध्ये आपण परत आपलं जुनं शीट जे आहे ते बघूयात. ओके, बाय बाय, टेक केअर. जुनं शीट आपलं याचं प्रोजेक्टेड मोशनचं जे आहे ना ते पाठवलेलं, मोशन 1D. बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, खुदा हाफिज, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, इसी चाहते हुए विदा लेते हैं. नमस्कार. Don't be